पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघात प्रकरणामुळे नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे. गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारनं 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. या अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. मात्र रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा, तिच्यावर कारवाई करा अशी मागणी लावून धरली आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्यात. त्यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय. त्यामुळे गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी या अपघात प्रकरणात गौतमी पाटील हिला शुक्रवारी नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील हिची कार टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून नेण्यात आली. ही टोईंग व्हॅन कोणी आणली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी या परिसरातील सगळे सीसीटीव्ही तपासले जातात. गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्यानं तिच्या विरुद्ध कारवाई करताना चालढकल केली जात असल्याचा आरोप होतोय.